माहिती होतो मग लहानपणापासून थोडा मॅच्युअर होतो आणि म्हणजे थोडं कळत गेल्या गोष्टी लहानपणी आणि मग ते असं नाही की मॅच्युरिटी कुठनं बाहेर नाही येते. हा. असं एक जसं की सुधा मूर्तीच म्हणतात की म्हणजे ते जे काही गोष्टी अशा ऑनेस्टी किंवा जे काही चांगल्या गोष्टी असतात ते थोड्या आतनच इट शुड नॅचरली स्प्रिंग आउट फ्रॉम विदिन. असं 10:30 वाजता एकदा अजून फोन केला की नाही का तुझा रँक 68 म्हणजे असं मज्जा म्हणून त्यांनी बर मग प्रँक रिझल्ट आलाय तुझा रँक असं 68 वगैरे आहे. मग तेव्हा पण ना तो विषय म्हणलं थांबी बघू दे जेव्हा रिस्क बघितली फायनली मग तो खाली गेलो सांगितलं आई वडिलांना चांगलं वाटलं. आपल्या घरातलं पोरग कलेक्टर होते ना, काय फील असेल आई वडिलांसाठी? तर चांगलंच फील आहे कारण की त्यांनी ते जर बघितलं. शब्दात सांगायचं असेल तर कसं सांगा? एक क्युरियोसिटी म्हणून शिवांश जी जर IAS झाले नसते तर ते कुठल्या क्षेत्रात गेले? एक थोडं कचरे जायचं मला जायचं होतं. कशामध्ये? वेस्ट तारुण्यात चांगली क्षमता असणारी मुलं मुली हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप सिच्युएशनशिप लव्हशिप खूप वाया जातात आणि ही भीषण समस्या आहे. काय आहे ना, सोशल मीडियाला तुम्ही नावं नाही ठेवू शकत कारण तिथं तुम्हाला विचारवंतांची व्याख्यानं पण आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला काही पॉर्न पण आहे. तर यू कॅन चॉईस, म्हणजे तुम्हाला ठरवायचं. ठरवणं तुमच्या हातात असूनही तुम्ही सोशल मीडियाला नाव देता की मुलं बिघडतात. मग त्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? माहिती कसं मुलींना आता हे वयात कसं असतं की प्रेम करण्याचं पण वय आणि अभ्यास करण्याचं पण ते करिअर दोन्ही आहेत आणि मग ते असं आहे की निमित्तानं एक चांगल्या माणसाशी चांगल्या मित्राशी चांगल्या कलेक्टरशी चर्चा झाली याचा मला खूप आनंद आहे. मी सुद्धा यातून खूप शिकलो. असं नाहीये की मी पण खूप मित्र नमस्कार. UPSC प्रत्येक वर्षी तळागाळातले हिरे वर आणते. ज्याची मेहनत आहे त्याला नक्कीच संधी देते. खास नमूद करायचे मला वय वर्ष 22 पहिलाच प्रयत्न जनरल मधून 26वी रँक मिळणं. खरं तर महाराष्ट्राने देशाने या गोष्टीचं अधिक कौतुक करायला पाहिजे. तुम्ही विचार करा ना, सिंपल विचार करा. कुठेतरी तुम्ही कोकणात वगैरे ट्रिपला जाता, ट्रिपहून आल्यानंतर आईला म्हणता की मला 2 दिवस कंटाळा झोपू दे ट्रिपवरून आल्यानंतर, आणि हा मुलगा एकाच ठिकाणी बसून 10-10 तास 12-12 तास काही 14 तास सुद्धा एकाच ठिकाणी त्याच वयात अभ्यास करतोय. मित्रांनो, जेव्हा तुम्ही धांगडधिंगा करत असता, अर्धनगरी इन्स्टावरती रील्स पाहत असता, अजून वाटेल ते करत असता, त्याच वयात हा मुलगा मित्रांनो डेडिकेशनने सातत्याने संयमाने शिस्तीने अभ्यास करतो आणि वयाच्या 22व्या वर्षी कलेक्टर होतो. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पहिला प्रयत्न वय वर्ष 22 जनरल मधून 26वी रँक मिळणं ही गोष्ट असामान्य आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या समजदार माणसांनी इव्हन देशातल्या जगातल्या समजदार माणसांनी या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे. या गोष्टी डोक्यावर घ्यायला पाहिजेत. त्याच IAS शिवांशजी सोबत आज आपण चर्चा करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांनी ज्या ठिकाणी अभ्यास केला तीच ही रूम आहे. मित्रांनो, इथे त्यांच्या समोर आमच्या बेड आहे, इकडे त्यांचं पुस्तकांचं कपाट आहे. हे तुम्ही पाठीमागे पुस्तक बघता, इकडे नकाशे बघताय, भगवद्गीता बघता, इकडे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक बुक बघताय तुम्ही. मित्रांनो, हे बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघताय, वरती संविधान बघताय. मित्रांनो, नॉट गुड इज नॉट ग्रेट हे पुस्तक बघताय. लक्षात घ्या मित्रांनो, हे प्रॅक्टिकली दाखवते. तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल की शिवांशजी यांच्या स्वतःच्या अभ्यासाच्या खोलीमधून. IAS साहेब नमस्कार. नमस्कार, खूप खूप धन्यवाद मला इथं बोलवण्याबद्दल. मला एक सगळ्यात पहिल्यांदा सांगा, तुमचं वय 22 आहे पण मॅच्युरिटी 32-35 ची वाटते, काय आहे नेमकं? माहिती होतो मग लहानपणापासून थोडा मॅच्युअर होतो आणि म्हणजे थोडं कळत गेल्या गोष्टी लहानपणी आणि मग ते असं नाही की मॅच्युरिटी कुठनं बाहेर नाही येते. असं एक जसं की सुधा मूर्तीच म्हणतात की म्हणजे ते जे काही गोष्टी अशा ऑनेस्टी किंवा जे काही चांगल्या गोष्टी असतात ते थोड्या आतनच इट शुड नॅचरली स्प्रिंग आउट फ्रॉम विदिन. असं बाहेर नाही येत ते. असं हो हो खरंय. पण बऱ्याच मुलांना ते म्हणजे सगळं वातावरण म्हणजे आपल्या बाजून असून सुद्धा ती मॅच्युरिटी बिल्ड होत नाही. ती कशी बिल्ड केली म्हणजे सांगायला भारी वाटतंय. बरोबर, पण हे ऍक्च्युअली कसं केलंय? कसं केलं म्हणजे ते असं मला जाणवत नव्हतं ते होतं नाही. ओके. म्हणजे असं आपल्याला कधी म्हणजे आपल्यासोबत ते होतं, म्हणजे आपल्याला ते असतं पण ते आपल्याला माहित नसतं. आणि आता पण तुम्ही म्हणता मॅच्युअर, मला तेवढं रिअलाइज नाही होत कारण की मी जो आहे तोच माणूस आहे लहानपणापासून. ओके. स्वतः मधले बदल स्वतः कळत नाहीत कारण की 1 वर्ष आधीचा मी आणि आत्ता जो आहे मी त्यात मीच रेफरन्स म्हणून मीच स्वतःला कसं अॅनलाइज करू शकतो. म्हणून ते जे तर स्वतःहून येतं, आलं तर आलं, नाही तर नाही. आणि मग ते प्रयत्न असा नव्हता, प्रयत्न तेच होता की आपण एक चांगला माणूस असलं पाहिजे, आजूबाजूला सगळ्यांचा आपण काळजी घ्यायला पाहिजे. मग तेवढंच एक डोक्यात ठेवून मग ते तसं. मित्रांनो, एक लक्षात घ्या,
म्हणजे तुम्हाला ऐकताना खूप इझी वाटते, तुम्ही खूप समजदारीने ऐकत असाल, पण शिवांशजींजवळ जी ती समजदारी आहे ना, किंवा त्याला आपण म्हणतो तो पोलाइटनेसपणा, हम्म. सॉफ्टनेस, तो समोरच्याला व्यवस्थित शांततेने हँडल करण्यात, आम्ही आल्यापासून बघतोय मुलाखत घेण्यासाठी जो आलो, तो खूप सायलेंटली ते हँडल करतात आहे. तो हा 22व्या वर्षी कसं काय पॉसिबल? आज पुन्हा तेच प्रश्न आहे, 22व्या वर्षी ही मॅच्युरिटी येते कशी? येते म्हणजे ती आता तेच सांगतो, म्हणजे लहानपणापासून ते कसं होतं, लाखात एक म्हणजे असं मी नाही म्हणत, हा. पण ते स्टॅटिस्टिक आहे हा, ते. हा, हा, हा. आता मग काही काहींचं म्हणजे माझा जसा प्रवास झालाय मग लहानपणापासून, जो दुसऱ्यांचा म्हणता झालाय, पण तसं त्यांच्यात नाही कळत आहे त्यांना. हा, हा. काहींना कळतं, काहींना नाही कळतं. तेवढंच मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी त्यातला आहे की ज्यांना आजूबाजूचं बघून मग ते समजून की आपलं खरं सर्कमस्टन्सेस काय आहेत आणि आपण कसं वागलं पाहिजे ते मला कळलंय, भाग्यवान समजतो. आणि ते स्टॅटिस्टिकली आहे, मग ते तसं आहे. मला एक सांगा, निश्चितपणाने आईवडिलांचं सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वात खूप भर आहे. बरोबर. आईवडिलांबद्दल काय म्हणाल, किंवा त्यांच्याकडून, त्या आईकडून ही गोष्ट शिकलो मी, बरोबर. वडिलांकडून ही गोष्ट शिकलो, बरोबर. बहिणींकडून ही शिकलो, आणि त्यातून मी असा तयार झालो, बरोबर. काय सांगाल? मग ते खूप म्हणजे ते लहानपणापासून म्हणजे आई वडिलांचा, घरच्यांचा किंवा आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडनं मला तेवढंच कळलंय की, तुम्हाला त्याच्या आधीच गोष्ट सांगतो, माझा जन्म इथं पानशेच्या अलीकडे रुळे गावात झालाय. मग ते गाव वेल्हे तालुक्यात येते, आता राजगड नाव आहे त्याचं. मग त्यावेळेस परिस्थिती अशी होती की म्हणजे त्या गावात शिक्षण नाही, मग गावात शिक्षण म्हणलं की पुढं काही स्कोप नसतो. आणि परत मग ते त्यासाठी आमच्या शिक्षणासाठी आमच्या वडिलांनी निर्णय घेतला की यांचं शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर पुण्यात यायला लागलं. पुण्यात तिथला खर्च, इथला खर्च बरोबर. कसं मॅनेज केलंय? मग तेच त्यावेळेस मग इकडची तिकडची कामं करणं, मग ते काय इकडची तिकडची म्हणजे एक्झॅक्टली काय केलं? मग आता आम्ही जेव्हा पुण्यात आलो, माझ्या मम्मीने शिवणकामचा क्लास घेतला, मग त्यानंतर तिचं ते चालू होतं शिवणकामाचं, तिचं काम चालू, ब्लाऊज वगैरे, पिको फॉल. बरोबर. आणि वडील मग ते सिमेंट्स म्हणून कंपनीमध्ये होते, त्यांनी वडिलांनी ITI केलेलं. मग ते ITI मध्ये सिमेंटच्या कंपनीमध्ये ते रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियनचं काम, मग त्यानंतर एक इंजिनिअरिंग वर्क जे असतं नाही का, ते मोठ्या मोठ्या मशीन असतात तिथं हार्डवेअर, मग तिथं काम. मग त्यानंतर आमचं मेसचं होतं. मेस होती? हा, मेस आहे का? आता नाही होती मेस होती. मग किती साली मेस होती? एक अजून आधी 10-12 वर्ष इथे सिंहगड कॉलेज आहे ना, मग तिथल्याच मुलांसाठी मेस होती. मग मेस, परत मग अजून झेरॉक्सचं दुकान होतं. मग अजून आता तेच मग शिवणकामाचं परत दुकान उघडलं आता नवीन. आता शिवणकामचं दुकान अजून पण आहे. झेरॉक्स नाही, झेरॉक्स 3-4 वर्ष आधी बंद केलं असं. मग कशामुळे का? मग तेच परवडत नव्हतं तसं. मग ते इकडचे, आणि अजून गावाला एक रेशनचं दुकान होतं, आमचे चुलते चालवायचे ते, पण त्यांच्या डेथ नंतर मग आमचे वडील चालवले. मग आता परत ते चुलत्याचे मुलं चालवतात. मग ते असं इकडे मग लहानपणापासून तेच बघून, आता मी माझ्या लहानपणी माझी आजी आमच्या ज्या आईकडची आहे, मग ते आई तर चौकात बसून भाजी विकली आईसोबत. तुम्ही? हा, मग त्यावेळेस लहानपणी. मग ते बघून, ते सगळं आजूबाजूला बघून की आपल्या जर पाहिजे असं गोष्टी, आणि आपलं ते बॅकग्राऊंड आहे, आणि म्हणजे आपल्या आई वडिलांनी किंवा सगळ्या घरच्यांनी तेवढं आपल्या प्रति केलंय, आपल्या मग कष्ट. आणि त्यावेळेस आम्ही DSK शाळेत होतो, मला DSK, आणि ते खूप ICC बोर्डची शाळा आहे ती, आणि त्यावेळेस तिसरीत त्याची फी होती. DSK म्हणजे दीपक सकाराम कुलकर्णी, ते ग्रुप त्यांचं ते. बरोबर. DSK ते ICC बोर्ड शाळा होती. तिसरीत मला टाकलं होतं शाळेत. त्या तिसरीत त्या शाळेची 20-30-35 हजार होते. मग तेच मला वाटलं की जर आपल्या शिक्षणासाठी एवढं करताय तर आपल्याला काहीतरी ते कर्ज परत फेडायचं, त्यासाठीच मग ते कष्ट करतायत आपले, तर मग कष्टानेच मिळतं, आणि मग कष्ट करूनच आपल्याला जे काय पाहिजे असतं ते घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं की जेव्हा गरीब परिस्थिती असते तेव्हा आपण शेअर जास्त करतो, म्हणतो ना की जेवढे जास्त श्रीमंत तेवढ्या जास्त घराच्या आजूबाजूच्या भिंती वाढत जातात, तेवढं जास्त आपण लोकांना दूर करत जातो, आणि जेवढं गरीब असतो तेवढं मग सगळ्यांना मिळून एकत्र. मग ते पण संस्कार थोडे की समजा कोण घरात नवीन पाहून आलं किंवा एक दुसऱ्या घराची मुलं असतात, मग त्यांना आमच्या घरी जेव्हा, मग असं कधीच तू मी किंवा हे वेगळी माणसं आहेत, ही आपली माणसं आहेत, कधीच तो फरक नव्हता. मग ते पण एक की सगळ्यांचं मिळून मिसळून राहणं. आणि तुम्ही ती गरिबी बघितली ना, ती बघितल्यामुळं आर्थिक चणचण ज्याला आपण म्हणतो ती बघितली मित्र, आणि ती उभारत्या वयात बघितली, त्याचा तो खूप, आणि अनालिसिस केलं ना स्वतः. आणि स्वामी विवेकानंदचं पण आहे की तुम्हाला जेवढं श्रीमंती किंवा जेवढं तुम्हाला नाही का मिझरी टीचेस यू मोर दॅन वेल्थ, किंवा तसं जेवढी परिस्थिती तुम्हाला जास्त शिकून जाते असं. आणि आत्ता खूप चांगली आहे, आत्ता काय नाही की आत्ता गरिबीत, आत्ता खूप चांगली, आता सेटल्ड आहे. तर इतर मुलं मुली जे आहेत भरकटतात खूपदा, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, आणि पुण्यासारखं विद्येचं माहेरघर, इथं इतकी सगळी मुलं मुली, म्हणजे इथे सगळी विद्युत रोषणाई आहे, आणि त्या सगळ्यामधून स्वतःचा माइंड कंट्रोल ठेवणं किती टफ आहे. तुम्ही कसा ठेवला, आणि इतरांना काय सल्ला देताय?
टफ कसं, तो माझा एक इंडिव्हिज्युअल निर्णय होता. म्हणजे मला तेच वाटतं, आयुष्याची मजा घ्यायला पाहिजे, एकदाच मिळतं, त्याची पण मजा घ्यायला पाहिजे आणि काहीतरी चीज पण केलं पाहिजे. मग तेच आता माझ्या डोक्यात होतं की आपल्याला जे रिसोर्सेस मिळतात, म्हणजे आता जे आपल्याला आहे, प्रिव्हिलेज आहे, ते कुठं वाया नाही घालवलं पाहिजे. बरोबर. तेवढं माझ्या डोक्यात होतं. कारण कसं होतं की समजा एक तुम्ही हॉटेलमध्ये कुठला वेटर बघितला मुलगा, तर कुठला लेबर काम करतोय किंवा गवंडी कुठला काम करतो नाही का मुलगा, एक माझ्या वयाचाच, मग तो त्याची इच्छा किंवा त्याची मर्जीने त्याला आवडतं म्हणून ते नाही करत आहे ना. मग ते जर मी सगळं माझे जे प्रिव्हिलेज किंवा माझ्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते मी वाया घालवतोय, तर त्याच्यावरती इनजस्टिस आहे ना ते. कारण की जर त्याला ते मिळालं असतं तर त्याने अजून काहीतरी केलं असतं, पण त्याच्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे आणि मी ते वाया घालवतोय. मग ते मला कुठेतरी हे वाटतं की ते त्याच्या प्रती इनजस्टिस आहे. मग ते आपण जे आहे ते, आणि ते मग आयुष्यात मजा पण घ्यायला पाहिजे, ते इंडिव्हिज्युअल बेसिसवरती. आता मला ते पर्सनल चॉईस आहे. आता काही मजा घ्यायला आवडतात, काही हे नाही, दोन्ही बाजू आहेत त्याला. ऍक्च्युली मित्रांनो, शिवांजी आता बोलता बोलता त्यांनी गवंडी कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मुलांची उदाहरण दिलं. मित्रांनो, 22व्या वर्षाचा मुलगा ही उदाहरण देतोय, त्याच्या पाठीमागं ना त्यानं ते सगळं निरीक्षण केलंय, अनुभवलंय आणि बघितलंय, बरोबर. तेव्हा ती उदाहरण पुढे येतात. नाहीतर चकचकीत उदाहरण देणारी खूप जण आहेत. मी पिझ्झा खायला गेलो, पण बाजरीची भाकरीची तळमळ आहे ना. माहिती कसं असतं, आपल्या आजूबाजूला लोक ते असतंच नेहमी, पण ते बघून की त्यांच्या डोळ्यात दिसतं ते, मग ते बघण्याची क्षमता नाही म्हणता येणार, पण ते एक अंडरस्टँडिंग की दुसऱ्याचे भाव समजणं, एम्पथी ज्याला म्हणतो आपण, की तुमच्या डोळ्यात बघून की तुमची परिस्थिती, तुमचं लाईफ अनुभवणं, असं. मग ते एक नाहीये असं जनरली लोकांमध्ये, खूप कमी झालंय ते. म्हणजे दुसऱ्या बाबतीत दुसऱ्याचं समजून येणं दुसऱ्याला ते खूपच कमी झालंय. आपलं आयुष्य, माझं आयुष्य करत राहतो, पण ते बाहेर बघतच नाही की दुसऱ्यांचं आयुष्य. ऍक्च्युली 10वी-12वीला अवरेज होती मार्क्स की कमी जास्त? नाही, जास्त. तसं हुशार होतो मी. मग हुशार परीक्षा पुरतात. 10वीत असं होतं की मला फुटबॉलचं खूप आवड होते. जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत तिथे एक परशुरामियन्स क्लब आहे, तिथं पण जायचो मी. एक दिवस शाळेत आल्यानंतर मग फुटबॉलच खेळायचो 4-5 तास असं. मग परीक्षेच्या आधी फेब्रुवारीमध्ये अभ्यास केला. मग 10वीत मला 95% होते. ते परीक्षा देत मी 12वीचा काही खास अभ्यास केला नव्हता. मग तेव्हा पण 2-3 महिने आधी अभ्यास करून मग 12वीत मला 90% होते असं. सायन्स 12वीला सायन्स 90. म्हणजे ठीक आहे, ग्रास्पिंग पॉवर क्वालिटी होती त्या बाबतीत, नो डाऊट आहे. बरोबर. काही मुलं असतात की 30-35 असतात, पण मॅच्युरिटीने त्यांची ग्रास्पिंग पॉवर डेव्हलप होत जाते, जसं भरत आंधळे सरांचं उदाहरण आहे. ओके. मग ग्रॅज्युएशनला पुण्यात आला? पुण्यात इथं माझं फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc मॅथ्स झालंय. माहिती कसं होतं, 12वी नंतर मी इंडियाचे इंटरव्ह्यू 2 फेल झालो. ओके. त्यानंतर मग ठरवलं काय करायचं पुढे. मग म्हणलं की इथं रिटर्न मध्ये चांगले मार्क पडत होते, म्हणलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसचं बघू. मग ते सिव्हिल सर्व्हिस ऑप्शनल विषय असतो एक मॅथ्स म्हणून. आता तो ठरवलं की तिथं मॅथ्स घ्यायचं, कारण की इंडियाचे पेपर मॅथ्स पण एक 300 मार्काचा पेपर असतो. मग तिथं ठरवलं की इथं आपल्याला ऑप्शनल मॅथ्स घ्यायचं, मग ग्रॅज्युएशन पण BSc मॅथ्स मधनं करू आपण, कारण की थोडे विषय ओव्हरलॅपिंग आहेत आणि थोडे मॅथ्समध्ये आवड पण आहे म्हणून. मग तसं मग ते निर्णय घेतला. मग ठरवलं की, आणि BSc कसं 3 वर्षात संपतं, इंजिनिअरिंग म्हणत तर 4 वर्ष लागतात. 3 वर्षात पटकन देऊन मग तिकडं अटेम्प्ट देताना असं झालं. मग 2023ला ग्रॅज्युएशन झालं माझं, आणि ग्रॅज्युएशन सोबतच सेकंड इयर पासून एक फर्स्ट इयरच्या एंडिंग पासून एक अभ्यास सुरू केला असं. ऍक्च्युली मला प्रश्न पडतोय, सिलेबस व्यतिरिक्त साधारणपणे 1-2 पुस्तक जरी अवांतर मुलांना वाच म्हटलं तरी बोर झालं म्हणतात. बरोबर. मग BScचा सिलेबस सोबत अवांतर वाचन, मित्रांनो शिवांशजींना इतकी अवांतर वाचनाची आवड आहे, तुम्हाला म्हणजे विश्वास नाही बसणार, खूप अवांतर वाचनाची पुस्तक आहे तिथे, इकडे आहेत. मी ते कसं मॅनेज केलं, अवांतर वाचन, कॉलेजचा सिलेबस प्लस UPSC, बरोबर, हाऊ टू हँडल? माहिती कसं, त्यावेळेस कोविडचं 12वी माझी 2020 मध्ये झाली, आणि त्यानंतर 1-1.5 वर्ष घरीच होतो. घरीच मग दुसरं काही ऑब्व्हियसली काहीच करायला नव्हतं एवढं, आणि त्याच म्हणलं UPSC अभ्यास सोबत मग कादंबरी सुरुवात. माझे मित्र मग कसं, मला आधी पण 12वीच्या आधी मला एक पण पुस्तक वाचलं नव्हतं. मला काय वाटायचं की जर आपण 2 तास पिक्चर बघितला तर तेवढं पुस्तक वाचलं, एवढा वेळ घालून त्यापेक्षा 2 तास पिक्चर बघू आपण, असं मला 12वी पर्यंत वाटायचं. 12वीत एक पुस्तक घेतलं मी चेतन भगतचं, गर्ल इन रूम नंबर 105 असं होतं. मग ते वाचल्यानंतर थोडी आवड निर्माण की अच्छा वाचलं, मग ते बळजबरीने वाचलं, पण ते वाचल्यानंतर असं की खूप भारी असं पुस्तक वाचलं. त्यानंतर हळूहळू एक माझा मित्र पण वाचायचा, मग तो मला पुस्तक सजेस्ट करायचा. मग बरेच मराठीतल्या कादंबऱ्या वाचल्या. एखादी आवडती कादंबरी किंवा एखादा आवडता लेखक मराठीतला? पानिपत कादंबरी खूप आधी वाचली ती, विश्वासराव पाटील सरांची. मित्रांनो, 22व्या वर्षी मुलगा पानिपत बद्दल आवडीने सांगतो, ही खूप गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला या निमित्तानं सांगायची, तुम्ही आत्ताच्या पिढीला सतत नावं ठेवता, हे वाचत नाहीयेत, हे करत नाही, ते करत नाही, आमच्या वेळी असं झालं तसं झालं. अरे पण ही याच पिढीतली पोरं आहेत ना,
तुम्ही हे का नाकारताय की 22व्या वर्षी IAS होणारी मुली याच पिढीतले आहेत, हीच मुलं वाचन करतात आहे, हीच मुलं देशाचा आता 22व्या वर्षी IAS म्हणजे पुढे जाऊन सेक्रेटरी होतील एखाद्या मिनिस्ट्रीचे. ही बाब साधारण नाही. बरं, बी कंटिन्यू. आणि म्हणजे तेच कादंबरी आणि वपू काळे खूप आवडतो मला. म्हणजे माणसांचं मला जनरली माणसांमध्ये खूप इंटरेस्ट आहे असं म्हणजे तसं म्हणजे ऑब्झर्व करायला आणि म्हणजे मानवतावाद असं म्हणजे कोणी पैसा गाडी घर अप्रतिम. त्यापेक्षा कपड्याखाली जो माणूस आहे त्याचं मला क्या बात आहे. मित्रांनो, समाधान वाटेल असं 22व्या वर्षी उत्तर ऐकलं, खरंच समाधान वाटेल. आजपर्यंत असा एखादा भावलेला माणूस समोर बघितला तो खूप भावला असं झालंय कधी? म्हणजे भावला म्हणजे मला ते खूप भारी वाटलं यार. ह्याच्यावर खूप आहे म्हणजे शिकण्यासारखं आहे, त्याच्याकडे तो विचार आहे. असं कधी वाटलं? असं इंडिव्हिज्युअली तर कुणाशी मी नाही भेटलो असं माझे समोरासमोर तर नाही कुठला परिचयाला, पण असं तेच तुम्ही एक उदाहरण सांगितलं एक जम्मू असं युट्यूब वरती सांगा ना. तो एक जम्मू काश्मीरचा एक मुलगा होता. मग त्यांनी नीटची परीक्षा दिलेली आणि ते अलग पांडे ते त्याचा इंटरव्ह्यू घेत होते. मग ते असं होतं की खूपच ते बघूनच कळत होतं त्याची परिस्थिती काय होतं ते सांगा. मग तो असं एक कन्स्ट्रक्शन लेवल काम इकडे तिकडची कामं दररोज रात्री 3-4 तास झोपायचा, मग त्यातनं अभ्यासातनं वेळ काढायचा 5-6 तास. मग त्याकडे बघून असं वाटतं की जर तो त्या परिस्थितीत तेवढं करू शकतो तर माझ्या परिस्थिती तशी आहे, वेल चांगली परिस्थिती, मग मला काय थांबवते ते तसं कष्ट घेण्यापासून. मग मी स्वतःला जेव्हा तो प्रश्न विचारला की मला काय थांबवते तसे कष्ट घेण्यात, तर काहीच नाही थांबवत. सगळे लोक सपोर्टिंग आहेत मला, सगळे आजूबाजूला. ते म्हणजे कोणी जास्त कधी म्हणलं नाही की तुझं नाहीच होणार, सगळे म्हणत तुझं नाही होणार तर कुणाचं होणार. मग सगळं सपोर्ट इकोसिस्टम जी होती ती सपोर्ट करणारी होती. मला एक प्रश्न विचारला की तुला काय थांबवू शकतं ते म्हणे, तू ते कष्ट करण्यापासून तुला काय थांबवते? स्वतःचं मन म्हणत होतं. मन मग काहीच नव्हतं थांबवत. मग तेवढे कष्ट घे. मग ते बघून की खूप मला असं भारून आलं की नाही म्हणजे हा तेवढे घेतो तर मग आपल्याला तसं असलंच आलं. मित्रांनो, शिवांजी बोलत असताना तुम्ही ऑन कॅमेरावर ऐकता, पण मी आल्यापासून शिवाजींच्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण करतोय. त्यांच्याकडे जी मॅच्युरिटी बिल्ड झाली ते खूप वेगवेगळी कामं केली. आईसोबत शिवणकामाच्या बाबतीत तिथे तुम्ही जाऊन ऑब्झर्व केले, भाजी विकले, मेस चालवलीये, त्याच्यानंतर झेरॉक्स दुकान होतं. त्यांच्या काय लक्षात आलं की बाबा हा व्यवहारपणा जो आहे, पैसे घेणं देणं अडचण, त्याला 1 रुपये त्याच्याकडे झेरॉक्स साठी नाही येत आणि आपल्याकडे आपण तो व्यवसाय करतो, त्याला ते सहकार्य कसं केलं. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे एक तेवढं ते लोकांशी जास्त बोलणं वागणं इंटरॅक्शन जास्त होतं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी. आता झेरॉक्स दुकान होतं, मग आता इथं कॉलेज आहे, म्हणजे कॉलेजसाठी जे रिडक्शन मारायला येतात मग मी पण रिडक्शन मारून दिलंय. मग तेच इंटरॅक्शन का बाबा तुम्ही का करताय, मग ते सगळ्या प्रकारचे लोक भेटणं असं सगळं ते ज्याला आपण सोशिओलॉजीच्या भाषेमध्ये सोशल बिल्डिंग स्ट्रक्चर म्हणतो, सामाजिकीकरण, ते शिवांजींचं मित्रांनो खूप झिरो पासून झालंय आणि ती जाणीव नाही विसरू दे. जाणीव न विसरण्याला काय कारण? आता ते असं मी स्वतःला कधी विचारला नाही तो प्रश्न नाही का की आपल्याला जाणीव विसरून द्यायची का नाही. म्हणजे ते नॅचरली येत गेलं, ते आपल्या मनात वाटलं की आपल्याला असं नाही विसरायला पाहिजे. मग की असं असतं की एक चांगल्या गोष्टी काय असतात आणि वाईट गोष्टी काय असतात. मग लहानपणाचं कळते. आता लहानपणाचं आई वडिलांची किंवा समाजात पण बघितलं तर चांगल्या गोष्टीचं आपण ते हे करतो, म्हणजे प्रशंसा करतो, वाईट गोष्टींचं आपण ते रिवॉर्ड पनिशमेंट जे म्हणतो. लहानपणापासून चांगल्या स्वभावाला लहान घरी पण किंवा नाही का असं वागायचं असतं. मग लहानपणापासून ते इंग्लिशमध्ये प्रेज म्हणतो किंवा ते प्रशंसा केली गेली. मग तेच वाटलं की जर लोक आपली अशी प्रशंसा करतात मग असंच चांगला स्वभाव आहे की नाही का, मग असं आपलं राहायला पाहिजे. मग साधेपणा जसं म्हणते तर लोक साधेपणाला हे करतात. मग असं पण मला आवडतं मग दुसऱ्या लोकांनी माझी प्रशंसा केलेली. हे सांगणं पण किती गोड गोष्ट आहे. मग आवडतं, कुणाला नाही आवडणार, मला पण आवडतं, पण ते चांगल्या गोष्टीसाठी प्रशंसा केल्या पाहिजे ते पण आहे. आवड दुसऱ्या लोकांनी चांगलं बोलायला आपल्याबद्दल आणि चांगल्यासाठीच आपण करतोय सगळं. मग म्हणूनच ते की बाबा मग बिल्ड होत गेलं, रिवॉर्ड भेटत गेला प्रशंसा. मग त्या थोडक्यात असं त्या लाईन्स वरती असं. पहिला अटेम्प्ट किती साली दिलेला, म्हणजे पहिली पूर्व परीक्षा? ते कसं झालेलं 2023 मध्ये ग्रॅज्युएशन झालं माझं आणि त्यावेळेस माझं वय 20 होतं आणि UPSCची मिनिमम एज लिमिट 21 आहे. मला 2024 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला मी. जून 2024 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला. मग 1 वर्ष होतं माझं फुल टाइम एकदम अभ्यास करायला. जून 2024 पहिला अटेम्प्ट क्लिअर. मुख्य परीक्षा कितीला झाली? सप्टेंबरला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याच्या गॅप मध्ये तुम्ही मेन्स काढली. बरोबर. मेन्स नंतर आय थिंक इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मार्च मध्ये झाला. मार्च मध्ये झाला का? मार्च मध्ये झाला.
ओके मित्रांनो, हा एक 5-7 महिन्याचा 4 महिन्याचा असं तो गॅप आहे, त्या सगळ्या कव्हरमध्ये केलं. हा. कसं केलंय? म्हणजे ते कसं होतं, एकदम माझं जे वाटतं एकदम नियोजन एकदम स्ट्रॅटेजिकली होतं. हं, मग असं काय मला कुठल्या युट्यूब वरती म्हणजे ऑलमोस्ट जे स्ट्रॅटर्जी म्हणतो हं, त्या अजून मित्र होता माझा. हं. मग आम्ही दोघं एक ठरवून की नाही का एक टॉपर टॉक बघायचे. टॉपर टॉक 7-8 टॉपरचे टॉपर टॉक बघायचे. हं, मग त्यांनी ह्या विषयासाठी कुठला अभ्यास केलाय, हं, मग ते सोर्स स्वतः ठरवणं. किंवा मग आता समजा GS1चा विषय आहे, हं. मग ते GS1 मध्ये कुठल्याच टॉपरला चांगले मार्क मिळाले, मग त्याचा व्हिडिओ बघायचा. त्याचा व्हिडिओ बघायचा. मग त्याचे जे आन्सर कॉपी असतात जे ते मॉक म्हणून देतात, हं, मग कोचिंगला जे आन्सर कॉपी ते अपलोड करतात, मग त्याचं आन्सर कॉपी बघायची की त्यांनी कसे आन्सर लिहिलेत. मग असे त्या लेवलचे आपल्याला आन्सर लिहायचे. मग प्रत्येक एकदम बारीक बारीक गोष्ट कुठली सोडली नाही. मग एकदम मायक्रो प्लॅनिंग आणि परत टार्गेट तेवढं आपण हे करायचं. म्हणजे टार्गेट सेट करून स्वतःचेच. टार्गेट कसं सेट करायचं? म्हणजे 10 दिवसात एवढं वाचायचं आहे किंवा हा. कसं होते? म्हणजे एकदम असं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल प्लॅनिंग होतं. मग आता समजा ह्या महिना आपला समजा मेचा महिना आहे, हा. आता 25 मेला प्रिलिम्स, जर प्रिलिम्सचा अभ्यास करायचा असेल हं, तर समजा 7 विषय आहेत, हं. तर ते प्रत्येक विषय 1-2दा रिवाइज झाला पाहिजे. मग तू ते कसं दिवसाला करायचं 25 दिवसात? समजा दिवसाला एक 14-15-16 तास अभ्यास, एक 15 तास अभ्यास करायचा दिवसाला. मग ते दिवसालाच मग ते 1-1.5 तासाचा ह्याच्यात डिवाइड करायचं. आणि मग ते समजा एक 7 विषय तेवढे घ्यायचे किंवा मग अजून दुसरे करंट अफेअर जे काय असेल ते घ्यायचं तसं. आणि मग ते रिव्हिजनची सायकल असायची. मग समजा आज मी काय वाचतोय तर उद्या ते डोळे खालून घालायचं. मग उद्या जर वाचतो मग 7 दिवसांनी परत तेच वाचायचं. मग महिन्याभराने परत तेच वाचायचं. असं ते रिव्हिजनची सायकल, परत टार्गेट, परत सगळं. आता मला सांगा 16 तास हा, म्हणजे 16 तास एकदम प्रिलिम्सच्या आधी किंवा मग 12-13 ठीक आहे, 14-15 कमीत कमी 16 8-9 तास तरी ओर त्याच्यावरती. 12च्या वरती. 12च्या वरतीच. मला सांगा तो जो सातत्यपणा, तो संयमाने एकाच ठिकाणी बसणं किंवा अधूनमधून उठून काय बरोबर. कसं करायचं ते? कसं म्हणजे आता कसं होतं की मी घरी होतो हं, आणि इथं अभ्यासिका लावलेली. हं, मग त्या अभ्यासिकातच जाऊन तेवढ्या दिवसाचं बसायचो. हं. मग तेच होतं की ती लाईफस्टाईल मला अजिबात नव्हती आवडत. कारण की जर UPSC आपण बघितला अभ्यास, सुरुवातीला वाचायला सगळ्यांना भारी वाटतं की नाही का, असं कळतं आपल्याला गोष्टी, पाऊस कसा पडतो किंवा इकॉनॉमी आपली बरा कसं, आपण नोट काय नाही छापून देत सगळ्या नाही का. हं, मग कळते सगळ्या गोष्टी हळूहळू हं. कळतात नाही का. साऊथ वेस्ट मॉन्सून असं इकडनं, मग ते भारी वाटतं. हं. पण तीच गोष्ट 10 वेळा वाचायला कोणाला आवडणार नाही आवडत ना. तीच गोष्ट, नवीन गोष्टी शिकायला आवडतात, हं. पण तीच गोष्ट 10 वेळा शिकायला जीवावरच येतं ना ते. मला तेच होते की लाईफस्टाईल खूप खराब आहे. दिवसाला 14 एका जागेवर बसायचं. मग जेवढं लवकर आपण त्याच्या बाहेर पडू, लवकर जायचं, लवकर सगळं बाहेर पडून एकदम ते पिछा छुडूया असं नाही का. पिछा सुटला पाहिजे. आपण मुलाखतीची पूर्व आपली चर्चा झाली त्यात तुम्ही म्हणाला की आता ही त्यांच्या अभ्यासाचीच रूमच आहे बरं का ऍक्च्युअली मित्रांनो, इथंच ते अभ्यास करायचं. पण इथं गेलं तर थोडंसं बेड आहे साईडला, ते झोपण व्हायचं, ते एकदा सांगा. मग तेच म्हणजे कसं होतं की सुरुवातीला मी करून बघितलं घरी अभ्यास, हं, पण ते कसं आता समजा दुपारची वेळ झाली जेवल्यानंतर, मग ते आपण झोपून अभ्यास करायचा. झोपून असं पुस्तक ठेवल्यावर मग ते डायरेक्ट 2-3 तास तिथं डायरेक्ट झोपला गेलेच म्हणजे समजायचं. मग तेच वाटलं की 2-3 तास एवढे जातात बेड असल्यावर. मग ते मग म्हणलं की अभ्यासिकेत तसं झोपता नाही तिकडे. हं, मग ते खुर्चीवर तिथे बेड काय नसतो, हं. मग तिथं एवढं झोपता नाही. मॅक्सिमम असं झोपायचं म्हणलं की तिथं अर्धा एक तास अवघडचं, म्हणून तिथं जास्त झोपता नाहीत. मग तिथं अभ्यासिका लावली, ओके. कारण की तिथं झोपता वगैरे नाही. तिथे किती वेळ किती वर्ष केला तिथं अभ्यास? अभ्यासिकेत एक म्हणजे 1.5 वर्ष होतो. 1.5 वर्ष अभ्यास. ग्रॅज्युएशन नंतर अभ्यासिकेत होतो मी फुल टाइम असं. फुल टाइम रेग्युलर? हा, रेग्युलर. सकाळी किती वाजता उठायचा? सकाळी 6:30 वाजता उठायचो. हं. 7:30 ते 8 एक पेपर वाचायचो. कोणता पेपर वाचायचा? इंडियन एक्सप्रेस वाचायचो मी. इंडियन एक्सप्रेस प्रॉपरली पेपर वाच, दुसरं काय अभ्यासाचं असेल ते वाचायचो 8 वाजेपर्यंत. मग 8 ते 9, 9:30 जिमला जायचो. हा मित्रांनो, UPSC MPSC ची बहुतांश मुलं काय करतात, मला डेडिकेशनच्या नावाखाली ते हेल्थवर खूप इग्नोर करतात. पण हा विद्यार्थी मित्रांनो जिम करायचा. जरा सांगा. जिमची आवड होती. आमचं एक पार्टनर पण होतं जिमचे पार्टनर. ते थोडे मोठे होते माझ्यापेक्षा. आम्ही दोघं जिम 1-1.5 वर्ष प्रॉपरली आम्ही जिम करायचो. म्हणजे पार्टनर होते म्हणून. हेल्थ मॅनेज राहण्यासाठी. हा, हेल्थ मॅनेज. आणि 9:30 वाजता जिम झाली की मग 10 वाजता एक रिडिंग रूमला जायचं. मग 10 दुपारचा डब्बा न्यायचो मी. मग एक 4 वाजता डब्बा खायचा. नाही, आता जिम वर नंतर काय जेवण काय असायचं? नाश्ता म्हणजे प्रॉपर चपाती भाजी किंवा मग जे काय घरी असेल चहा चपाती पोहे बिहे तसं काय असेल तर मग तसं काय. मित्रांनो तुम्ही बघा, चहा चपाती पोहे हे नॉर्मल बघा तुम्ही. मी UPSC करतोय म्हणजे मला काजू बदाम पाहिजे, आणि काजू बदाम ना अक्कल वाढत नाही. अक्कल वाढण्यासाठी प्रॅक्टिकली लागतंय सगळं. सगळं प्रॅक्टिस. असं काही विशेष किंवा UPSC करण्यासाठी असं काय वेगळं तसं काय लागत नाही. काय होतं, तुमच्यासारख्या मुलांना बघतात आणि काही सुज्ञ पालक असतात की तो आता क्लास लाव,
हे डाएट फॉलो कर, तू तिकडे जाऊन असं कर, रूम मध्ये डास नको, डेंग्यू होईल तुला. पण डासात राहून पुरा अभ्यास करतात ना. जेवढं ते कसं असतं, लोकांना कम्फर्ट पाहिजे नसतो, आणि जेवढं तुम्ही स्वतःला अनकम्फर्टेबल बनवता तेवढं तुम्ही डेव्हलप करता. डेव्हलप थोडं ऍडजस्टमेंट करायची ते हे होऊन जाते. आता कसं पालकांना पण, मुलांचं पण सगळं एकदम, आता अभ्यासिकेमध्ये पण एसी लागतो, फॅनच्या खाली सीट लागते, किंवा कुठं काहीच आवाज नाही लागत बाहेरचा, म्हणजे एकदम बारीक बारीक गोष्टी, तेवढं बारीक बारीक गोष्टीची काळजी नसली पाहिजे असं. म्हणजे अभ्यास करायला तर गपचूप करायचं असं. म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर. म्हणजे मग आता मेन्स पूर्व झाली, मेन्स झाली, बरोबर. आता राहिला इंटरव्ह्यूचा प्रश्न. इंटरव्ह्यूच्या काळामध्ये कसा माइंडसेट डेव्हलप केला होता? कारण आपल्यापेक्षा रिटायर IAS पण असतील पॅनलवरती, सेक्रेटरी लोक असतात, त्या लोकांना म्हणजे त्यांना अपेक्षा असताना उत्तर द्यायचे. हाऊ टू प्रिपेअर, कसं हँडल केले? कसं म्हणजे इंटरव्ह्यूचं कसं होतं, म्हणजे असं मला कुठल्याच व्यक्तीची अशी भीती वाटत नाही असं. म्हणजे का? मग कारण की जसं की म्हणलं आधी, कारण की सगळे माणूसच आहेत ना आपण शेवटी. मग ते एक म्हणायचं झालं की कुठली पद असू दे, किती पैसा असू दे, किती बँकेत काय, कुठलाही माणूस असू दे, पण शेवटी कपड्यांखाली तो माणूसच आहे ना. पण माणूस आहे, पण तो माणूस ना जरी कपड्यांखाली माणूस तर पैशाच्या आविर्भावात वाटेल ते करतो. वाटेल, पण मला ती जाणीव ना, मी त्याच्या खाली बघतो. आणि ते कसं माझं की मग एक गमतीने म्हणतो मी, आता सर आपल्या कुणाला जंगलात नागडं सोडून दिलं आहे की नाही, तर ते जो कोण तिथं वाघ असेल की त्याला काय सांगणार, मी IAS ऑफिसर आहे, माझ्याकडे एवढी जमीन आहे, काय कोणाला पण सोडा ना तुम्ही, कुणाला पण सोडा. किंवा ते नॉर्थ सेंटिनेंटल म्हणून आयलंड आहे अंदमान मध्ये, तिथे ट्रायबल लोक राहतात, तिथं कुणाला नागडं सोडून दिलं, काय म्हणणार तो की नाही का माझ्याकडे एवढी जमीन आहे, मी IAS आहे. त्यांना काय समजून सांगणार, तो किती असेल माझ्यावरती, नाही का. मी त्याला सांगितलं माझ्याकडे तुला एवढे पैसे देत, तुला 5 करोड रुपये देतो मी, तो किती असेल माझ्यावरती. मग तीच एक धारणा की लोक आपण साधे माणसंच आहेत. आपल्या एक वपू काळेंच आहे की ते म्हणतात की एक प्रत्येक व्यक्ती एक प्रायव्हेट युनिव्हर्स आहे, प्रत्येकाचा आपलं आपलं विश्व आहे, आणि प्रत्येकाचे एक इमोशन्स, डिझायर, इच्छा सगळे असतात. मग आपण एक पहिले माणूस आहे, आणि त्यानंतर जे काय आपण जे एकमेकांना बोलवतो किंवा जे काय असेल ते आहे बाहेरचं. म्हणून भीती नसली पाहिजे कोणाची, आणि भीती केव्हा वाटली पाहिजे, जेव्हा चुकीचं करतो काय तेव्हाच भीती वाटली पाहिजे. त्याशिवाय आपण कुणालाही किंवा कुठल्याही प्रसंगाला भिलं नाही पाहिजे, कारण की चूक केल्यावरती भीती निर्माण होते. आणि मी असं कुठल्या गोष्टी चुकीच्या नाही करत, म्हणजे असं म्हणून कुणाची भीती वाटत नाही. आणि तिथं पण गेलं ते काय मला विचारून माझ्याबद्दलच विचारणार आहे, किंवा मग असं काय तिथं मला त्रास देण्यासाठी नाही, ते मला घ्यायला बसले तिथं. असं ते चांगलेच लोक आहेत, ते असे आपल्याला खायला किंवा आपल्याला त्रास द्यायला नाही बसले. त्यांना मग ते कळायचं की बाबा जे पर्सनल म्हणजे इंटरव्ह्यू साठी मेन्स देऊन आलेले मुलं, त्यांना आपण घ्यायचं सिव्हिल सर्व्हिस, त्या कॅलिबरची लोक लागतात, आणि म्हणून पण त्यांना पण 30 लोक हवे. मग त्याच एक माइंडसेटने की भीती नसली पाहिजे, आणि ते आपल्याला घ्यायला बसले तिथं. येस मित्रांनो, आता शिवांशजी जे बोलले हे जर तुम्ही आत्ता 21-22 वर्षाचे असाल आणि हे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही समजून चला, तुम्ही काही ना काहीतरी बनाल. कारण जे आता शिवांशजींनी माणसाचं उदाहरण दिलं, त्याला जर नग्न सोडलं जंगलात, तर वाघाला काय झालं मी IAS आहे म्हणून, तो शेवटी शिकारच करणार आहे. त्याला वाटलं तर तो खाणारच आहे. आपल्याला पण वाटतं ना, आता एखादं आपल्याला सोडलं पण आपण काही डोक्यात राहतच नाही, बँकेत किती पैसे आपण काय तिथे काय सुचतं की नाही, म्हणजे एकदम जे रॉ फिलिंग जे आहे आपण तो तिथं माणूस तो असतो तसं. म्हणजे माणूस म्हणून निरीक्षण, ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. माणूसच आपण, म्हणजे कुणी किती मोठं उद्या शेवटी तेच आहे ना आपण, म्हणजे शेवटी आपण आपल्यासाठीच आहे, दुसरं कोण नाही आपल्याला. शिवाजी मला एक गोष्ट सांगा, माणसाचं निरीक्षण नेमकं कसं करायचं? तो चारी बाजूने कसा चांगला आहे, वाईट आहे, तो कसा आहे, तो काय करेल, त्याची चाल काय आहे, कसं ओळखायचं, कसं अनालिसिस करायचं तुमच्या भाषेत? ऍक्च्युअली म्हणजे असं कुणाचं अजून मी बघून निरीक्षण करत नाही, पण जनरली मला असं काय म्हणतात, तो ते गट फिलिंग असते की दुसरा माणूस कसं आहे किंवा त्याच्या डोक्यात काय चालू असेल बोलण्यातनं, किंवा मग ते इंटेंट कळून जातो, किंवा डोळ्यातनं, किंवा असं मी निरीक्षण बसून कुणाचं असं काही केलं नाही कधी. पण ते स्किल आहे तुमच्याकडे, माणसं ओळखण्याचा स्किल आहे तुमच्याकडे. समजून जातं की ते क्वालिटी काय, किंवा ते नाही का, किंवा व्हॅल्यूज जे आपण म्हणतो की आपले व्हॅल्यूज काय, तो माणूस कुठल्या व्हॅल्यूजला स्टँड करतो, किंवा त्याचे काय नीतिमूल्य किंवा त्याचे काय विचार असतील, तेवढं कळून जातं. म्हणजे चुकीचं असू शकतो मी, ओव्हरऑल अंदाज येऊन जातो. असं 22व्या वर्षी हे असणं खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. बर, मुलाखतीतला असा एक प्रश्न की जो वाटलं आल्यावर खरंच त्यांनी माझ्या बुद्धीचा कस बघितला, असा एक प्रश्न? नाही, ते कसं झालं की माझ्या बाबतीत झालंच नाही. मग असं माझा इंटरव्ह्यू 20-25 मिनिटं चालला, आणि एकदम नॉर्मल प्रश्न आहे की बाबा पुणे आणि दिल्लीमध्ये काय फरक वाटतो तुला, अजून पुणे आणि दिल्लीत काय फरक वाटतो,
नॉर्मल की बाबा ती मी गव्हर्नमेंट स्ट्रक्चर लोक सगळी सगळीकडची लोक एकदम जनरल आपलं कसं डिस्कशन चालू आहे एकदम तसाच इंटरव्ह्यू. फुटबॉल खेळतोस का, कुठल्या पोझिशन वरती खेळतो, तुला काय महत्व वाटतं त्याचं. मग असं जे थॉट प्रोवोकिंग प्रश्न म्हणतो की आपल्याला नाही काय कोपऱ्यात नेतात ते असं नाही का, चॅलेंज करतात, असं कुठले चॅलेंजिंग प्रश्न नव्हताच. असं आता मग बेसिक पण प्रश्न विचारले की आता लोक आयुक्त आणि लोकपालमध्ये काय फरक आहे, आता जे स्टेट लेवल सेंटर तेवढा बेसिक, परत ते जुव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये वय किती असतं, असं एकदम बेसिक नॉर्मल प्रश्न. कारण की हे माझं वयाचं पण होतं असं मला वाटतं. कारण की माझ्या इंटरव्ह्यूला बसलो होतो ना, माझ्या आधीचा कॅन्डिडेट बोलला की तुझं, त्यांनी 4 इंटरव्ह्यू दिलेले, मग तो बोलला की तुझं वय पण कमी आहे, तुला तुझे हा म्हणतील ते हा म्हणतील, नाही म्हणतील ते नाही म्हणतील, असं मग ते तुला जास्त ग्रिल नाही करणार, असं तुला जास्त असं कोपऱ्यात नेणार किंवा असं थॉट प्रोवोकिंग काही विचारणार नाही. म्हणजे काय म्हणताय ते कन्फ्यूज करतात ना. हो, कन्फ्यूज करणारे प्रश्न नाही विचारतील तुला, एकदम नॉर्मल, फक्त तुझा कॉन्फिडन्स बघतील फक्त तेवढा. आणि तसं मला इंटरव्ह्यू मध्ये पण चांगले मार्क्स आहेत तसे. इंटरव्ह्यूला किती आहेत? 195 आहेत. भरपूर सांग. आता मित्रांनो ते पॅनल विचार करत असेल की हा 22 आहे, आमची मुलं 22ची ते कसं बघत असतील, ते कसं हँडल करत असतील, आणि हा कलेक्टर होण्यासाठी आमच्या समोर आलाय. म्हणजे हा जो अर्थात त्यांना पण किती चॅलेंजिंग असेल नाही. 22 वर्षाचा पोरगा आपल्याकडे इंटरव्ह्यू कडे आला, त्याचा काय विचार केलता का तुम्ही तसा? नाही, म्हणजे ते होतं डोक्यात की एक आधी होतं की बरेच इंटरव्ह्यू मॉक पण देताना म्हणले तुझं वय कमी आहे, मग तुला ते ऍडव्हान्टेज आहे, मग ते मी बंद केलं होतं की म्हणजे असं विचार करणं की तिथं जाऊन आपल्याला त्या असं कार्ड म्हणून युज नाही करायचं की मी तरुण आहे मग मला ऍडव्हान्टेज द्या. ते एक डोक्यात नव्हतं की मी जो आहे जसं तुम्हाला सगळ्या कॅन्डिडेटला ट्रीट करत तसंच मला करा. जायच्या आधी पण तेवढं डोक्यात होतं की ते कार्ड म्हणून युज करायचं तिथं, आपण जे पर्सनल त्याच्यावरतीच जायचं तिथं. मग मला काय एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज नकोय वयाचं. मग तिथं पण अख्ख्या इंटरव्ह्यू मध्ये पण कधीच माझा वयाचा उल्लेख नाही झाला किंवा त्यांनी प्रशंसा नाही केली, काहीच नाही. कारण त्यांच्याकडे असतं ते समोर, पण त्यांच्यावर ते बोलणं कारण कधीच त्याच्यावरती बोलणं नाही झालं आमचं. तर तुम्ही इंटरव्ह्यूला आतमध्ये गेला, पहिला प्रश्न जे गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग जे काय असेल नाव, सेल्फ इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर काय विचारलं? पहिलं तेच विचारलं की तू दिल्लीला पहिल्यांदा आलास का. बरं. कारण की त्यांनी बघितलं असं वय कमी, मग दिल्लीला पहिल्यांदा झालं. मग ते थोडं आईस ब्रेकिंग साठी विचारतात ते, असं थोडं एक हे करण्यासाठी. कारण सगळ्यांना ते थोडं इंटरव्ह्यूचं प्रेशर असतं, ते आत गेल्या डायरेक्ट प्रश्न नाही विचारू शकत ना. ते सुरुवातीला विचार कुठून आलेस बाबा, जेवलासा, नाश्ता केलाय का, असं विचार. सगळ्यांना एक कॉमन प्रेशर, थोडं एक आईस ब्रेकिंग साठी थोडं विचारतात. मग तसाच एक प्रश्न होतो तो, दिल्लीला पहिल्यांदा आलाय का, काय फरक वाटतो. मग तसंच एक इंटरव्ह्यू सुरू झाले. किती मिनिटं झाला इंटरव्ह्यू? 20-25 मिनिटं झाला होता. इंटरव्ह्यूला बाहेर आल्यानंतर पहिला कॉल कोणाला केला? पहिला कॉल घरीच केलेला. कारण की गेलाय चांगलं व्यवस्थित, काय असं वेगळं वाटलं नाही. मग नॉर्मल असं मी आई वडिलांना पण घेऊन नेलं नव्हतं इंटरव्ह्यूला. मला तेच होतं की ते जर आले मला वाटतं काहीतरी मोठं करतो मी, मग ते नाही का असं. मग ते प्रत्येक दिवस नॉर्मल प्रिलिम्सला म्हणा, मेन्सला म्हणा, मी 3 वेळेस एकटा गेलेलो. मी इथं प्रिलिम्स सेंटर पण इथं घराच्या इथंच होतं. ते म्हणले की येऊ तो, आम्ही बाहेर बसतो नाही का, तुला मधल्या नको बाबा एकदम. माहिती असं काहीतरी आपण मोठं करतोय किंवा एकदम नॉर्मल डे सारखं. प्रत्येक इंटरव्ह्यूचा पण दिवस एकदम नॉर्मल डे सारखं ट्रीट केला. इंटरव्ह्यूला महाराष्ट्र सदनला होता की? महाराष्ट्र सदनला राहिला. मित्रांनो, महाराष्ट्र सदनला युपीएससीची मेन्सची आणि किंवा इंटरव्ह्यूची मुलं असतात, तर तिथं राहायची सोय केली जाते. एक जमेची बाजू आहे, चांगली गोष्ट आहे. मग दिल्लीत जेवण वगैरे केलं? दिल्लीत ते मी राजेंद्र नगर मध्ये राहिलो होतो. ओके. 21 इंटरव्ह्यूच्या आधी 20-25 एक मित्राकडे राहिलेलो मी. ओके. तेव्हा तिकडचं जेवण आहे मग एवढं, कारण की इथं घरीच खायचो ना, मग तिथं थोडं मेस थोडं वेगळंच असतं. एवढं काय मला त्रास नाही वाटत कसं, म्हणजे ऍडजस्ट होऊन जातो कसं असू दे, चालू दे चला. मग आपण ते खायला नाही आलो तिकडे नाही का, तिकडे आपण मुख्य जे करायला आलोय ते बाकीचं काय होत राहील. कसं असू. जेवणात काय आवडतं किंवा आता अर्थात तुम्ही जिम करताय म्हणून म्हटलं, काय हेल्थ कॉन्शियस खाता, उकडलेल्या भाजी वगैरे एवढं नाही, जे आहे ते नॉर्मलच खातो मी. स्पेशल काय असं काहीच नाही. साऊथ इंडियन नॉनव्हेज? व्हेज. मी नॉनव्हेज खाणं सोडून दिलं 3-4 वर्ष झालं. 4 वर्ष झाली. ही पण जमेची बाजू आहे, पूर्णपणे व्हेज. व्हेज मध्ये काय आवडतं जास्त? साऊथ इंडियन तसं आवडतं थोडं. साऊथ इंडियन चटणी बिटणी त्यांची, इडली डोसा तसं पनीर डोसा तसं. ऍक्च्युअली ते आंबवलेले पदार्थ त्यातल्या. आणि आपलं ठेचा खरडा वगैरे तसं मिसळपाव तसं. मग एवढं खात नाही, पण जरी कधी खाणं झालं तर मग. आता जिम करता म्हणल्यानंतर तुम्ही सकाळचा थोडाफार हेवी नाश्त्यामध्ये काय? तसं एक प्रोटीन घ्यायचो मध्ये, आणि मग दिवसाला एक छोले किंवा पनीर किंवा तसं रोस्ट असायचं, म्हणजे सोयाबीन तसं, म्हणजे भाजी तशीच बनायची अशी. मला सांगा,
आता हा थोडं कसं जड अन्न आहे ना, पचायला थोडस जड आहे. मग अभ्यासात त्याचा परिणाम व्हायचा का? आता सगळे जर इंद्रिय जर तिकडे कामाला लागले तर सुस्ती येते ना माणसाला. जास्त मी खायचोच नाही, एकदम लाईटली रात्री पण जास्त नाही खाणार, रात्री भातच फक्त खायचं. 1.5 वर्ष रात्री मी दररोज भात खाल्ले, मसाले भात. असं दररोज मसाले भात आवडतो? आवडतो नाही, कारण की तोच ऑप्शन होता. आई दुकानावर जायची, मग सकाळीच बनवून जायची ना. रात्री पण चपाती भाजी तेवढी काही राहत नाही व्यवस्थित, भात राहतो आपला. भात राहतो. बघा मित्रांनो, किती त्यानं बारीक बारीक गोष्टीतनं स्वतःला बिल्ड केलंय. बर, निकाल लागला, आईला पहिल्यांदा सांगितलं की वडिलांना? नाही, दोघांना समोर होते? समोर, दोघांनाही कळलं. काय वाटलं? मग काय, मी ह्याच रूम मध्ये होतो, मग मी इथंच होतो, इथंच रिझल्ट बघितलेला. बर. मग ते रिझल्ट आला होता असं टेलिग्राम वरती दिसली ती फाईल. मग ते उघडलं, मग पहिल्यांदा मित्रांनी फोन आला त्यांचा उघडण्या, मी समोरच होतो की विचार चाललेला उघडायचे का नाही. मग त्यानंतर मित्रांचा फोन आला 2, नाही का. मग म्हणलो नको. मग तिसऱ्या मिस कॉल उचलला मी. मग ते ओरडले की नाही का असं ऑल इंडिया रँक 26 असं. थांब मी बघू दे. कारण की त्यांनी अजून 10:30 वाजता अजून एक फोन केलेला मला त्याच दिवशी. 2 वाजता रिझल्ट लागला रात्री. नाही 2 वाजता रिझल्ट लागला दिवसाचा. आणि मग त्यांनी 10:30 वाजता एकदा अजून फोन केला की नाही का तुझा रँक 68 आहे, म्हणजे असं मज्जा म्हणून त्यांनी. प्रँक रिझल्ट आलाय, तुझा रँक असं 68 वगैरे आहे. मग तेव्हा पण ना तो विश्वास म्हणला थांब मी बघू दे. जेव्हा रिस्क बघितली फायनल, मग तुम्ही खाली गेलो, सांगितलं आई वडिलांना. चांगलं वाटलं. आपल्या घरातलं पोरग एक कलेक्टर होते ना, काय फील असेल आई वडिलांसाठी? तर चांगलंच फील आहे, कारण की त्यांनी बघितलं. जर शब्दात सांगायचं असेल तर कसं सांगाल? मग एक सेंटेन्स बोलायचं की त्यांनी बघितलेले माझे कष्ट, नाही का, की मी किती अभ्यास केलाय. मग त्यांना पण ते बरोबर वाटले की जे कष्ट घेतले ऍटलिस्ट ते कुठेतरी सार्थकी झाले. मग त्याचा एक आनंद होता. मग लिस्ट मध्ये कुठे नाव असलं असतं त्यांना तेवढाच आनंद झाला असता. कुठे पण हो दे बाबा. माहित तसं, कारण की तेवढे कष्ट घेतले, बघितले त्यांनी डोळ्यासमोर. त्यांना वाटते की तेवढं जर कष्ट की काहीतरी त्याच्यातनं काहीतरी एक प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे. मग ते झाले, मग त्यामुळे तेवढे खुश होते. असं दुसरी एक महत्वाची गोष्ट विचारायची, जे आत्ता परीक्षा देतात ते मुलं मुली, 5-10 वर्ष झालाय ते अभ्यास करतात. सिलेबस सेम आहे, ते सेम आहे, काही पृथ्वीच्या बाहेरचे प्रश्न विचारत नाहीत. ठीक आहे, आर्थिक सिच्युएशनमुळे काही लोक मागे घेतात, तो त्यांचा एक वेगळा. पण जे करतात आहे, आपल्या काही गोष्टी खराब आहेत पण ते सातत्यानं करतात. 5-6 वर्ष झालं, 8-10 वर्ष, अक्षरशः 12-12 वर्ष करणारे पण आहेत. त्या मुलांना सल्ला काय आहे, एक समजदारीचा सल्ला म्हणून काय द्यायचा सल्ला? म्हणजे की परीक्षेचा अभ्यास करण्याच्या आधी की परीक्षा काय आहे, परीक्षेला विचारते, तर ज्ञानाची परीक्षा नाहीये. म्हणजे जे विचारतात तेवढाच अभ्यास करायचा आपल्याला. मग परीक्षेला काय लागतं, कशाचा अभ्यास लागतो, किती अभ्यास लागतो, आणि सोर्सेस पण आपले सगळे एकदम परीक्षा आधी जाणून घ्यायला पाहिजे की परीक्षेला काय विचारतात. नाहीतर अभ्यास करायचं म्हणलं की खूप सारखे, तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास करायचा किंवा पॉलिटी मधला अभ्यास करायचा, खूपच करू शकता तुम्ही अभ्यास, पण ते परीक्षा पुरताच केला पाहिजे. थोडं स्ट्रॅटेजिकली सगळं करून, नियोजन करून, टार्गेट प्लॅन सगळंच, म्हणजे स्वतः अनालाइज करून. आणि इथं कसं मार्केटमध्ये 100 गोष्टी तुम्हाला, 100 लोक तुम्हाला 100 गोष्टी सांगणार, पण ते आपल्यासाठी ठरवणं की माझ्यासाठी बेस्ट काय. कारण की सगळ्यांचे वेगळे, सगळ्यांचे स्ट्रेंथ्स आणि विकनेस असतात वेगवेगळे. आता समजा माझं इंग्लिश थोडी चांगली, मला एस साठी तेवढं नाही करायला लागलं, इंग्लिश नाही का वेगळं, काही काहींचं तेवढी नसती. आता मी सांगेन की एस साठी काय नका करू, पण ज्याला गरज आहे त्याला केलं पाहिजे ना ते. मग स्वतःच ओळखून की स्वतःचे स्ट्रेंथ विकनेस काय आहेत, मी कुठं कमी पडतो किंवा मला काही नाही जमत, ते ओळखून मग त्याप्रती जे नाही जमत त्याचे जास्त एफर्ट्स घ्यायला लागेल. असं मग ते सगळं एकदम प्रॉपरली सगळं केलं पाहिजे प्लॅनिंग. आणि ते पण आहे की समजा जे जास्त माहिती थांबायचं कुठं ते पण कळलं पाहिजे असं. एक क्युरिओसिटी म्हणून, श्वांश जी जर IAS झाले नसते तर ते कुठल्या क्षेत्रात गेले असते? एक थोडं कचरे जायचं, मला जायचं होतं. कशामध्ये? वेस्ट मॅनेजमेंट, थोडं सोशल एंटरप्रेन्योरशिप. सोशल एंटरप्रेन्योरशिप कचरे, मला वाटतं की आता खूप स्कोप आहे त्याला. सर्क्युलर इकॉनॉमी जी म्हणतो आपण, जरा थोडं एक्सप्लेन करा ना, म्हणजे एक्झॅक्टली कसं? माहिती कचरा, इंडिया खूप कचरा प्रोड्यूस करते, वेस्ट जनरेशन खूप आहे, तेवढं ते रिसायकल होत नाही. आणि ते रिसायकल होणं खूप गरजेचं आहे आता एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंजमुळे. तेवढं त्याला स्कोप खूप जास्त आहे, कारण की जनरेट खूप होतोय आणि आपण तेवढंच त्याचं रिसायकलिंग किंवा वेस्ट मॅनेजमेंट होत नाहीये तेवढं. हे प्लास्टिक म्हणा किंवा काय, मग ते अपसायकलिंग त्याच्यातून रेव्हेन्यू कसा क्रिएट होणार, मग त्याच्यातून पैसे कसे मिळणार बाबा? जनरेशन परत तेच त्याचं काहीतरी कुठलं तरी कन्वर्ट करून दुसरं काहीतरी रिसायकल करून किंवा रियूज करून किंवा तसं मग पुढं. अजून मग पहिलाच अटेम्प्ट होता, जर तुम्ही दुसरं तिसरा चौथा अटेम्प्ट कराल मी एक सांगितलं असतं एक थोडं पुसट तेच थोडं ब्लर ह्यानी होतं माझ्या डोक्यात. काहीतरी
मित्रांनो बघितलं का, जी लोक टाकून देतात जी गोष्ट, त्या गोष्टी प्रक्रिया करून काहीतरी उद्योग करायचा आहे, तसं असं शिवांजींच्या डोक्यात होतं कचऱ्याच्या बाबतीतलं. आयडिया चांगले, आणि तुम्हाला याच्यावर काम करायची संधी हा आहे आहे तेच. आता खूप चांगले. प्रदूषण हा. नियंत्रण हो, स्वतंत्र हे बरोबर. आहे, तर खूपच भारी आहे. हा. बरं, दुसरी एक महत्वाची गोष्ट, ऐन तारुण्यात हा. चांगली क्षमता असणारी बरोबर. मुलं मुली, हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप सिच्युएशनशिप लव्हशिप याच्यात खूप वाया जातात, बरोबर. आणि ही भीषण समस्या आहे. हा. सी काय आहे ना, सोशल मीडियाला तुम्ही नावं नाही ठेवू शकत, बरोबर. कारण तिथं तुम्हाला विचारवंतांची व्याख्यानं पण आहेत, हम्म. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला काही पॉर्न पण आहे. बरोबर. तर यू कॅन चॉईस, म्हणजे तुम्हाला ठरवायचं. ठरवणं तुमच्या हातात असूनही तुम्ही सोशल मीडियाला नाव देता की मुलं बिघडतात. बरोबर. मग त्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? माहिती कसं मुला असतं, मुलींना आता हे वयात कसं असतं की प्रेम करण्याचं पण हा. वय आणि अभ्यास करण्याचं पण, ते करिअर दोन्ही आहेत. आणि मग ते असं आहे की, आणि असं नाही की ते मुलांना त्यांना माहिती आहे की त्रास होतोय, हा आणि ते आवडतं पण आहे म्हणून करतात ना ते. हा मग ते दोन पैकी एक, आणि ते कसं काही ना काहीतरी ते नाही का ते एक ते मिर्झा गालिब को कुणाची की कुछ इश्क किया कुछ काम किया, तसं तो तसं. प्रकार आहे. मग आपल्याला जे आवडतं, कारण की एक आयुष्य आहे, जगून घ्या नाही का. पण एक आयुष्य जगून घ्या, पण त्याला मर्यादाच राहत नाही ना प्रेमात पडल्यावर. बरोबर, ते ती मर्यादा किंवा आपले लिमिट्स हा. बाउंड्रीज, किंवा कुठली गोष्ट ती कितपत केली पाहिजे, किंवा कितपत पडलं पाहिजे त्यात, किंवा नाही का हा. कितपत जर आपण खाली पडत गेलो तर ते कितपत सावरलं पाहिजे. हा, ते एक हा. लिमिट किंवा एक स्वतःच एक मेंटल एक थोडं असलं पाहिजे. आता एक शब्द आहे मराठीतला, बेधुंद. माणूस बेधुंद होऊन जातो त्या गोष्टीमध्ये. हा, तर ते बेधुंद होणं कंट्रोल कसं करायचं? बेधून कुठल्याच गोष्टीत नाही व्हायला पाहिजे. मग एक माइंडफुलनेस असलं पाहिजे मित्रांनो, हे लक्षपूर्वक आहे का, बेधुंद कुठल्याच गोष्टीत व्हायला नाही पाहिजे. कुठल्याच युपीएससी म्हणा, किंवा बरं. आता रिझल्ट लागल्यानंतर मी काय बेधून नाही आलो की हा झाला तसं. हो खरंय. काही असू दे, Silently, कुठले असू. मग अवांतर वाचन किंवा मॅच्युरिटीने काय होतं की एकदम कुठल्या गोष्टीबद्दल एक खूपच आनंद नाही होत, आणि कुठल्याच गोष्टीबद्दल खूपच वाईट नाही वाटत. म्हणजे अशी ती ग्राफ म्हणतो ना, कुठल्याच काही होऊ दे आयुष्यात, किती चांगली गोष्ट होते, खूप आनंद कधीच एकदम मी लय भारी वाटते मला नाही का, असं तसं कधीच नव्हत. आणि मला लयच वाईट वाटते असं कधीच नव्हतं. एक जे चांगलं वाटतंय वाईट वाटते असं ते प्लेन असं वर खाली होतं, पण ते एवढं वर खाली नाही होत. वाईट वाटतं, चांगलं पण वाटतं, पण ते तेवढं पण एकदम भारी किंवा तेवढं पण वाईट असं कुठल्याच गोष्टीत वाटत नाही. तसे एक वर खाली होत, तेवढं मॉडरेटली तेवढं ठीक आहे, तेवढंच असलं पाहिजे. चांगलं पण वाटलं पाहिजे, वाईट पण वाटलं पाहिजे, पण ते खूप चांगलं, खूपच भारी आणि खूपच वाईट नाही वाटलं पाहिजे कुठल्याच गोष्टी. हे 22 वर्ष तुम्ही कसं अनालिसिस केलं? मला पुन्हा तेच प्रश्न आहे. ही जी गोष्ट आहे ना, की खूप, आता माझ्या समोर पण मित्रांनो काही माझे सहकारी आहेत, जे आम्ही आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते कुतूहल, कसं मॅनेज केलं 22व्या वर्षी ही मॅच्युरिटी कशी काय येते? आता ती आली कुठं मला नाही काय माहिती, आली कुठनं तरी, चांगले आली, पण काय आली कुठनं तरी. तुमची मोठी बहीण आहे, मोठी बहिणीची आणि तुमची अशी थोडी तुसपुस होत असेल. हा, बरंच अर्थात बहीण भावामध्ये. हा, बरंच आता होतच भांडणं, काल पण होतच, आता पण सगळं. काय म्हणते सकाळी? केस ओढणं, म्हणजे असं आमचं घर थोडं खेळकर वातावरण आहे, असं कोण कोणाला सिरियसली घेत नाही. आता मी पण आहे झालो तर माझी बहीण मला ड्रायव्हर कल्चर होतो नाही का तुम्हाला, मग तेच सगळं खेळकर वातावरण होतच असतं. बहिणीसाठी छोटी भावच आहे ना. हा, मग ते कलेक्टर झाला तरी हसत खेळत राहायचं आणि गपचूप मरून जायचं. मित्रांनो, आयुष्याचं या माणसाचं सूत्र एवढं सिंपल आहे, म्हणजे जटिल आणि गुंतागुंती नाहीच आहे अजिबात, सरळ सिंपल. आई घरात काय नावाने? साई म्हणतात. लहानपणापासून मावशीने माझं नाव ठेवलं साई. शिवाजी दादा, आपण म्हणजे खूप आदर्श गप्पा मारतात बऱ्याचदा लोक, हे जग तेवढंच क्रूर पण आहे. खूपदा आपण हे किती वर्गात तर शिकवतच नाही ते जगाच्या क्रूरतेबद्दल, आणि जेव्हा हे प्रॅक्टिकली मुलं बाहेर जातात तेव्हा त्यांची तारांबळ होते. इंटर्नशिपच्या काळात शिकण्याच्या नावाखाली त्याला किती राबवून घेतलं. बरोबर, इंटर्नशिप आहे, तू शिकायचं वय, आणि पैसे तर दिलं जात नाही, हे त्याला क्लासमध्ये शिकवलं जात नाही. एवढं जेवढं जग प्रेमळ आहे तेवढं जे क्रूर आहे. तर हे तुम्ही कसं बघता? जग क्रूरच आहे, म्हणजे आपण एक्सपेक्टेशन नाही असलं पाहिजे काय. आता समजा जग म्हणजे वाईटच आहे, दुसरे वाईट म्हणजे कसं की आपल्याला वाटतं की दुसरा माणूस आपला विचार केला पाहिजे, पण तो स्वतःचा विचार करत असतो आणि आपण आपला विचार करत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की हो तो माझ्याबद्दल असं का वागला, ती माझ्याबद्दल असं का वागली. ते तुझ्यावर नाही की पहिला स्वतःचा विचार करतात आणि मग आपला विचार करतात. कुठलाही माणूस जो असतो, जसं की आधी म्हणले की आपल्या आई वडील बहीण गर्लफ्रेंड ते नंतर आहे, तो आधी एक माणूस आहे, त्याचा इगो डिझायर वेगळे असतात. मग तो आपल्याबद्दल निर्णय घ्यायच्या आधी स्वतःबद्दल निर्णय घेतो आणि मग आपल्याबद्दल घेतो. ती एक धारणा की नाही का, त्याने माझं असं का केलं, क्रूर आहे जग. त्याच्या क्रूर जग नाही, आपण आपला विचार करतो म्हणून जग, तो त्याचा विचार करतो म्हणून जग क्रूर आहे.
आणि अजून एक की ती सिस्टीमच तशी आहे. आज समजा तुम्ही बॉक्सिंग करताय आणि बॉक्सिंग मध्ये जर आता आपण बॉक्सिंग खेळतोय तर तुम्ही मला मारला पंच नाही का, आणि एकदम मॅच मध्ये तुम्ही मला पंच मारला, आता मी कंप्लेंट नाही करणार की तुम्हाला का मारला, तुम्ही खूप वाईट आहे. जगच तसे, जग तसे. आपण बॉक्सिंगची मॅच आहे, आपल्याला वाईट व्यक्ती मिळणारच आहे, आपल्याला खूप पूर्ण तिथे कंप्लेंट नाही करत तू असं का, तू खूप वाईट आहे. जग तसंच आहे. तसं आता रस्त्याने कुठे चाललंय तुम्ही, दगड ठेस लागली तुम्हाला, दगडाला थोडी बोलतस असं काय केलं माझ्यासोबतच का झालं, असं तेवढं नसलं पाहिजे. सगळ्या जग तसंच आहे, सगळ्यांसोबत होतं. जास्त सिरियसली नाही घ्यायचं स्वतःला जास्त सिरियसली नाही घ्यायचं, तेवढंच. मित्रांनो, या गोष्टींना मला खूप समाधान आहे. वयाच्या 22व्या वर्षी मुलगा इतक्या मॅच्युअरपणे बोलतो ना, एक नागरिक म्हणून मला खूप समाधान आहे. आणि दुसरी गोष्ट, ते पद प्रतिष्ठा याच्यापेक्षा माणसाला व्हॅल्यू देतात. ही गोष्ट खूप कौतुकास्पद. तसंच असलं पाहिजे. मग तेच कौतुक करण्याच्या ऐवजी सगळ्या लोकांनी तसं असलं पाहिजे तर चांगलं होईल. हे काय मी वेगळं नाही करतोय, जे करायचं ते करतोय. आणि दुर्दैव असं आहे की ते खूपच रेअर झालंय. त्याच्यामुळे अशा लोकांची किंमत आहे. बरोबर. मग त्यांना तसं नसलं पाहिजे, सगळ्यांनीच तसं असलं पाहिजे. मग कौतुक कुणाचेच प्रश्न येत नाही. खरं प्रशासनात गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणतं करायचं असं वाटतंय? आता तर आयडिया नाही काहीच, म्हणजे कारण काहीच माहित नाही की आत कसं चालतं. एक जर म्हणायचं तेच वेस्ट म्हणलं, किंवा मग जे धारणा आहे की नॉर्मलायझेशन म्हणतो आपण, सगळं आपण नॉर्मलाइज करून टाकले, हे असंच असतं तर तसंच असतं. कचरा आहे तर कसं असतो, अजून काय असणार, भ्रष्टाचार आहे तर भ्रष्टाचार असतोच. म्हणजे नॉर्मलाइज नाही की हे असं नसतं, आपण खूप चांगलं असू शकतो, ती एक धारणा बदलायचा प्रयत्न असेल. तुम्ही देशातले जे सक्षम जिल्हाधिकारी तयार होतात त्या लाभासल ट्रेनिंगला जाणार आहे, काय वाटतं त्या तिथल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल? माहितीच, आधी सिलेक्शनच्या आधी तर वाटतं हे वाचतो की नाही का, काय तिथं जाऊन भारी आपण ते व्हिडिओ फोटो वगैरे बघतो, पण ते आता वेगळंच वाटतं की नाही का, आता आपण खरंच जाणार नाही. मग ते एक वेगळी फिलिंग आहे. बघू आता तिकडे गेल्यावर कळेल कसं. चांगलंच वाटतंय. मित्रांनो, आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय. शिवांजींकडे जी समज आहे, जी मॅच्युरिटी आहे, गरिबीची दरी श्रीमंतीचं टोक अनुभवलेला माणूस आहे असं मला वाटतंय. त्यांनी गरिबी खूप दरीत बघितले, निरीक्षण केलं, आणि श्रीमंती पण बघितली, आणि तो माणूस आता मध्यांतर लेवलला. बॅलन्स राहू बाबा. बरोबर आहे ना? बरोबर. ही गोष्ट मी आता ऑब्झर्व केलं, माझ्या लक्षात आलं ही गोष्ट खूप प्लस आहे. आणि हीच गोष्ट त्यांना पाय जमिनीवरती ठेवायला सेवेत भाग पाडेल. कधी त्यांचा पाय जमिनीपासून वर नाही जाणार, कारण ही जाणीव आहे. पण मला ती जाणीव आहे मी काही वेगळं करतोय असंही नाहीये डोक्यामध्ये. हे खूप कौतुकास्पद आहे. तुम्ही वेळ दिला. एवढ्या आम्ही घरी आल्यानंतर मित्रांनो, हा बसायचं स्टूल ऍडजस्ट करणं असतं, किंवा हा सगळा सेटअप आहे, हे घेता येईल ते घेता येईल, आपल्याला काय कॅप्चर करता येईल, ह्या इतक्या साध्या नैसर्गिक गोष्टींवरती बारीकपणे लक्ष देऊन आम्ही तो सेट केला. मित्रांनो, असं नाही की मी कलेक्टर झालोय तुम्ही माझ्याकडे आलाय आणि हे असं नाही. मित्र, तो जो ऑरा असतो ना, म्हणजे ते डोक्यात जातं एखाद्याच्या, तसं नाहीये. हे खूप कौतुकास्पद आहे. शिवांजींपेक्षा माझं वय थोडंसं जास्त आहे, पण मला खूप शिकण्यासारखं आहे. किती थोडं थोडंच आहे, म्हणजे लय थोडाच फरक आहे, एवढा फरक आहे. तर हे खूप शिकण्यासारखं आहे, खूपच शिकण्यासारखं आहे. मी खरंच अप्रिशिएट करतो. आणि या निमित्तानं एक चांगल्या माणसाशी, चांगल्या मित्राशी, चांगल्या कलेक्टरशी चर्चा झाली, याचा मला खूप आनंद आहे. मी सुद्धा यातून खूप शिकलो. असं नाहीये की मी पण खूप बघून. ओके, तर खूप धन्यवाद. सरळ साधेपणा. हा बघा शर्ट मित्रांनो, सिंपल माणूस आहे हा. बघा, सिंपल, व्यवस्थित. हे पेन पण त्यांनी दिला मला घालायला, नाही का. तर म्हणजे इतकं सरळ साधेपणा, म्हणजे देखावा आवडत नाही अजिबात. देखावा नाही. हे खूप शिकण्यासारखं आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी द हायवे चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे इतरही व्हिडिओ बघा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. तुमचे विशेष आभार. खूप खूप धन्यवाद इंटरव्ह्यू घेण्याबद्दल.